नमस्कार. देशपांडे गुरुजी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो, ज्याचा शुभ आणि अशुभ परिणाम मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास 2.5 दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. पंचांगानुसार सध्या चंद्र मिथुन राशीत असून 27 मार्च 2026 रोजी चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत गोचर करेल. कर्क ही चंद्राचे स्वामित्व असलेली रास असून चंद्राच्या या राशीतील गोचराने 12 पैकी काही राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकेल. चंद्राचे राशी परिवर्तन भाग्य उजळणार. चंद्राचा कर्क राशीतील प्रवेश कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कन्या रास. चंद्राचे कर्क राशीतील गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. तसेच नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी नक्कीच मिळेल. मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी चंद्राचा कर्क राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्याच्या तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योगही आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. तर मंडळी, या होत्या 3 राशी ज्यांना उद्यापासून विशेष लाभ मिळणार आहेत. पण ज्यांच्या राशी यात नाहीत त्यांनी निराश होऊ नका. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे मन प्रसन्न ठेवण्यासाठी उद्याच्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तुम्हाला तुमची कुंडली पाहायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद. शुभम भवतु.